चला, आज आपण उल्हासनगरच्या निवडणूक निकालांच्या केवळ वरवरच्या आकड्यांवर बोलणार नाही, तर त्या आकड्यांच्या मागे काय दडलंय, लोकांच्या मनात काय आहे आणि प्रशासनाची जबाबदारी काय असायला हवी याच्या मुळाशी जाऊया. हा अभ्यास म्हणजे एका शहराच्या सामूहिक आवाजाला समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. 30,754 हा फक्त एक आकडा वाटू शकतो, पण थांबा, राजकारणामध्ये काही आकडे बोलके असतात. ते फक्त मतांची मोजणी करत नाहीत, तर मतदारांच्या मनातलं वादळ मोजतात. हा आकडा त्यापैकीच एक आहे. यात एक मोठी बदलाची, एका स्थित्यंतराची कहाणी दडलेली आहे. आता बघा, बदलाची तीव्रता किती मोठी आहे. 2019 मध्ये विजय पराभवाचं अंतर होतं फक्त 2004 मतं, म्हणजे अगदी काठावरचा विजय. पण अवघ्या 5 वर्षात हेच अंतर वाढून जवळपास 31,000वर पोचलं, म्हणजे चक्क 15 पटीने वाढ. टक्केवारीत सांगायचं तर 1.9% थेट 22.9%. हा केवळ मतांचा फरक नाहीये, हे एका राजकीय भूकंपासारखा आहे. मग प्रश्न हा आहे की एवढा मोठा बदल झाला कसा? याच्याच उत्तरात उल्हासनगरच्या भविष्याची दिशा दडलेली आहे. चला तर मग या जनादेशाचा नेमका अर्थ काय आहे तो उलगडून पाहूया. फक्त कोण जिंकलं, कोण हारलं एवढं बघून चालणार नाही. या निकालाच्या गहिरे जाऊन मतदारांनी कोणता स्पष्ट संदेश दिला आहे हे ओळखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपण बोलतोय उल्हासनगरबद्दल, महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरचा एक अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ. हे एक असं ठिकाण आहे जिथे राजकारण लोकांच्या रोजच्या जगण्यात खोलवर मिसळलेलं आहे. इथलं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समीकरण थोडं गुंतागुंतीचं आहे आणि त्यामुळेच इथलं राजकारणही वेगळं आहे. कोणत्याही जागेचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधी तिथल्या मातीचा गंध घ्यावा लागतो, तिथल्या लोकांची नाडी ओळखावी लागते. उल्हासनगरची राजकीय जडणघडण कशी झाली आहे आधी ते पाहूया. उल्हासनगरची लोकसंख्या पाहिली तर ती खूप वैविध्यपूर्ण आहे. इथे सुमारे 17% अनुसूचित जाती, जवळपास 8% बौद्ध दलित आणि 6%च्या आसपास मुस्लिम समाज आहे. पण या शहराची खरी ओळख आहे ती फाळणीनंतर इथे स्थायिक झालेल्या मोठ्या आणि प्रभावशाली सिंधी हिंदू व्यावसायिक समुदायामुळे. आणि हेच गुंतागुंतीचं सामाजिक गणित इथल्या राजकारणाची दिशा ठरवत आलं आहे. अनेक दशकं खरं तर उल्हासनगर म्हणजे कलानी कुटुंबाचा एक अभेद्य गड मानला जायचा. विचार करा, 1999 पासून ते 2009 पर्यंत म्हणजे सलग 10 वर्ष त्यांना सातत्याने 55%हून अधिक मतं मिळाली. हे वर्चस्व जवळजवळ अबाधित होतं. हा फक्त मतांचा आकडा नव्हता, तर एका कुटुंबाच्या नावावर असलेला संपूर्ण शहराचा विश्वास होता. मग प्रश्न असा येतो की या अभेद्य गडाला तडे का गेले? जो विश्वास अनेक दशकं टिकून होता तो अचानक का ढासळला? याचं उत्तर दडलंय प्रशासनाच्या अपयशात आणि मतदार आणि नेता यांच्यात तुटलेल्या नात्यात. आता जरा रोजच्या जगण्याबद्दल बोलूया. कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता, रस्त्यांवर खड्डे, वीज कधी येईल याचा पत्ता नाही, आणि पाणी तर 2 दिवसाआड, तेही फक्त काही तासांसाठी. या केवळ तक्रारी नाहीत, हा नागरिकांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष आहे. आणि जेव्हा मूलभूत गरजांसाठी रोज लढावं लागतं तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जातो. हे प्रशासकीय अपयशाचं एक गंभीर लक्षण आहे. आणि या संघर्षाचा थेट परिणाम मतदानावर दिसतो. जेव्हा लोकांना वाटतं की आपल्या एका मताने काहीही बदलणार नाही, तेव्हा ते मतदान करण्यापासून दूर राहतात. उल्हासनगरमध्ये मतदानाची टक्केवारी सातत्याने खूप कमी राहिली आहे. 2019 मध्ये तर फक्त 42% मतदान झालं. ही उदासीनता म्हणजे एक प्रकारचा मूक निषेधच असतो, एक शांत संदेश असतो. आणि या ज्या समस्या आहेत ना, त्या फक्त गैरसोयीच्या नाहीत, त्या थेट आपल्या मानवी प्रतिष्ठेशी, आपल्या सन्मानाशी जोडलेल्या आहेत. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. आणि या हक्कांबद्दल, या समस्यांबद्दल माहितीच्या आधारावर सार्वजनिक चर्चा करणं हे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत येणारं एक महत्त्वाचं उत्तरदायित्व आहे. आणि जेव्हा हा सन्मानच धोक्यात येतो, जेव्हा सामाजिक करार मोडतो, तेव्हा काय होतं? लोक आपलं घर, आपली माती सोडून जायला लागतात. हा आकडा बघा, अंदाजे 60% सिंधी समाजाने उल्हासनगरमधून स्थलांतर केलं आहे. विचार करा, हे फक्त काही लोकांचं स्थलांतर नाही, हे शहराच्या आर्थिक आणि सामाजिक आत्म्याचं पलायन आहे. चला आता जरा आकड्यांच्या आरशात बघूया. हा एकेकाळचा अभेद्य राजकीय गड हळूहळू टप्प्याटप्प्याने कसा ढासळत गेला त्याचं एक फॉरेन्सिक विश्लेषण करूया. मतांचे प्रवाह आपल्याला मतदारांची बदलती निष्ठा दाखवून देतील. ही आकडेवारी एक स्पष्ट कथा सांगते. 1999 ते 2004 पर्यंत एकतर्फी वर्चस्व.
पण 2014 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पहिला धक्का बसला आणि भाजपची मतं वाढली. 2019 मध्ये तर लढत इतकी अटीतटीची झाली की विजय आणि पराभवातला फरक जवळजवळ संपला होता आणि 2024 मध्ये गड पूर्णपणे ढासळला. यातून स्पष्ट दिसतं की एका पक्षाचा जनाधार कसा हळूहळू कमी होत गेला आणि ती जागा दुसऱ्या पक्षाने कशी भरून काढली. आता प्रश्न येतो की हे सगळं घडलं कसं? यामागे काही ठोस कारणं होती. एक तर आघाडीमध्येच अंतर्गत धुसफूस होती. दुसरं म्हणजे जुन्याच वारशावर अवलंबून राहण्याची वृत्ती, नवीन काही अजेंडा नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खराब कारभारामुळे मतदारांचा झालेला भ्रमनिरास. त्याचवेळी भाजपने आपली संघटनात्मक ताकद आणि राजकीय कथानक प्रभावीपणे वापरून ही पोकळी भरून काढली. ठीक आहे, समस्या समजली, कारणही समजली, पण यावर उपाय काय? राजकारणाचा अंतिम उद्देश केवळ निवडणुका जिंकणं नसतो, तर लोकांचा विश्वास जिंकून त्यांचं जीवनमान सुधारणा हा असतो. त्यासाठी एका स्पष्ट आणि कृतिशील आराखड्याची गरज आहे. यासाठी एक ठोस धोरण आखता येतं. आपण त्याला चतुर्मुख सिद्धांत म्हणू शकतो. म्हणजे 4 दिशांनी केलेला एक चौफेर प्रयत्न. पहिला स्तंभ, लोकांच्या रोजच्या समस्यांना प्राधान्य देणे, रस्ते, पाणी, वीज. दुसरा, संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र करून बूथ स्तरावर विश्वास निर्माण करणे. तिसरा, एक सकारात्मक कथानक, उल्हासनगर पुनरुत्थानसारखी नवी दृष्टी देणे. आणि चौथा, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून हा संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे. आणि हे फक्त कागदावरचं धोरण नाही, तर याला जमिनीवर कसं उतरवायचं याची एक 90 दिवसांची कालबद्ध योजना आहे. पहिले 10 दिवस पक्षश्रेष्ठींनी सार्वजनिक वचनबद्धता दाखवणे. मग पुढचे 20 दिवस वेगवेगळ्या समाजांपर्यंत पोचणे. त्यानंतरचे 30 दिवस घरोघरी जाऊन लोकांच्या समस्यांवर काम करणे. आणि शेवटच्या 30 दिवसात या कामाचा लोकांमध्ये व्यापक प्रचार करणे. अशा प्रकारे रणनीतीला प्रत्यक्षात आणता येतं. आणि जेव्हा आपण डिजिटल प्रचाराबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे: लोकांच्या खाजगी माहितीचा आदर. भारताचा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा म्हणजेच DPDP कायदा आपल्याला हेच सांगतो. यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या माहितीचा वापर करण्यापूर्वी त्यांची स्पष्ट संमती घेणं आणि तो वापर पूर्णपणे पारदर्शक ठेवणं बंधनकारक आहे. हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही, तर लोकांचा विश्वास गमावण्याचाही प्रश्न आहे. तर मग उल्हासनगरच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय धडा घेतला पाहिजे आणि यातून कोणत्याही राजकीय नेत्यासमोर कोणती निर्णायक निवड उभी राहते? आता आपण समारोपाकडे वळूया. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी: निवडणुकीतले आकडे ते फक्त मतांची बेरीज वजाबाकी नसतात. त्या प्रत्येक आकड्यामागे लोकांचा विश्वास असतो, त्यांच्या वेदना असतात आणि त्यांच्या आशा दडलेल्या असतात. जो नेता या आकड्यांच्या पलीकडे जाऊन या भावनांना समजू शकतो तोच खरा लोकनेता बनू शकतो. आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येक नेत्यानं स्वतःला विचारायला हवा: नेतृत्व म्हणजे काय? फक्त एक निवडणूक जिंकणं आणि पदवी मिळवणं, की लोकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी रोज झटणं ही एक जबाबदारी आहे? उल्हासनगरच्या जनतेनं तर आपलं उत्तर या निकालातून स्पष्टपणे दिलं आहे. नेतृत्व ही एक दिवसाची पदवी नाही, ती आयुष्यभराची जबाबदारी आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.